महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातात आज दुःखद निधन झालं. मनाला अतिशय धक्का देणारी घटना आहे. अजितदादा हे त्यांच्या शब्दाप्रमाणे नेहमी सरळ, होला हो, नसेल काम होत तर नाही, हे शब्द नेहमी त्यांच्या तोंडात असत. अजितदादा जरी दिसायला कठोर होते, बोलायला जरी कठोर वाटत असले, तरी हृदयाने ते फार मऊ होते. याचा अनुभव मला अनेक वेळा येत असेल. मी पुण्याहून मुंबईला येत असताना घाटामध्ये अपघात झाला आणि ती बातमी ताबडतोब टीव्हीवरती झळकली. 5 मिनिटाच्या आत अजितदादांचा मला फोन आला, उज्ज्वलजी तुम्हाला गंभीर दुखापत झाली आहे का, काही याच्यात अतिरेक्यांचा डाव आहे का? मी म्हटलं दादा नाही, गाडीचा अपघात आहे, निव्वळ अपघात आहे, आपण काळजी करू नका. असे हे अजितदादा. त्यांनी बऱ्याच वेळा त्यांना शब्दाप्रमाणे वागल्यानंतर मनात दुःखही व्हायचं, ते व्यक्त देखील करायचे. त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी या आमच्या संवेदास राज्यसभेच्या खासदार म्हणून आहेत. आज मला भेटणार होत्या, कारण आज राष्ट्रपतींचं अभिभाषण आहे. दुर्दैवाने सुनेत्रा वहिनींवरती किती दुःख कोसळलं असेल याची मी कल्पना करू शकत नाही. पवार कुटुंबियावरती सर्व दुःख कोसळलं आहे. मोठे पवार साहेब आणि अजितदादा यांनी जरी 2 पक्ष वेगळे काढले होते, तरी काका आणि पुतण्यांचं प्रेम देखील हे मनोमनी असायचं.